हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 3 हा पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर मागील 2 भाग पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून प्रश्नांच्या कंटिन्यू सिरीजमध्ये तुमचा पण सहभाग होत जाईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या काही आमच्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे माहिती मिळत जाईल. तर चला तर मग मानवी आरोग्यशास्त्र भाग 3 मधील हे अत्यंत महत्त्वाचे 15 प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम डॅश या वर्षापासून राबविण्यात येतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1. 1965, 2. 1970, 3. 1983, 4. 1990. तर याचं उत्तर आहे 3. 1983 मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशामध्ये सर्वप्रथम चालू करण्यात आला आहे. प्रश्न दुसरा, राऊत सार्कोमा या विषाणूमुळे RSV डॅश हा रोग उद्भवतो. त्याचे ऑप्शन आहेत: 1. कर्करोग, 2. कुष्ठरोग, 3. एड्स, 4. हिवताप. तर याचं उत्तर आहे 1. कर्करोग हा रोग राऊत सार्कोमा या विषाणूच्या मुळे कर्करोग हा उद्भवत असतो. प्रश्न तिसरा, अन्न पचनाच्या रासायनिक अभिक्रियेत कार्बनिक उत्प्रेरक कोण कार्य करते. तर याचे ऑप्शन आहेत: 1. विकरे, 2. आम्ले, 3. पिष्टमय पदार्थ, 4. जीवनसत्वे. तर याचं उत्तर आहे 1. विकरे हे अन्न पचनाच्या रासायनिक क्रियेत कार्बनी उत्प्रेरक म्हणून कार्य करत असतात. प्रश्न चौथा, प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स या परजीवामुळे डॅश हा रोग होतो. तर ऑप्शन आहेत: 1. कर्करोग, 2. कुष्ठरोग, 3. हत्तीरोग, 4. हिवताप. तर याचं उत्तर आहे हिवताप हा रोग प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स या परजीवामुळे होत असतो. प्रश्न पाचवा, हत्तीरोग डॅश या डास चावल्यामुळे होतो. हत्तीरोग हा डास चावल्यामुळे होतो. ऑप्शन आहेत: 1. क्युलेक्स, 2. प्लाझ्मोडियम, 3. ॲनफिलीस, 4. यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे क्युलेक्स हा डास चावल्यामुळे हत्तीरोग होत असतो. प्रश्न 6वा, ॲनफिलीस डासाची मादी चावल्यामुळे डॅश या रोगाच्या परजीवाचे संक्रमण होते. तर याचे ऑप्शन आहेत: 1. हिवताप, 2. संधिवात, 3. कर्करोग, 4. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1. हिवताप. प्रश्न 7वा, HIV या एड्स विषाणूमध्ये खालीलपैकी कोणते जनुकीय आम्ल आढळते. ऑप्शन आहेत: 1. DNA, 2. RNA, 3. दोन्ही बरोबर, 4. दोन्ही चूक. तर याचं उत्तर आहे 2. RNA हा जनुकीय आम्ल आढळतो. प्रश्न 8वा, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅश हा रोग होतो. ऑप्शन आहेत: 1. ॲनेमिया, 2. कावीळ, 3. गलगंड, 4. उरेमिया. तर याचं उत्तर आहे ॲनेमिया हा रोग उद्भवतो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ॲनेमिया हा रोग उद्भवतो. प्रश्न 9वा, इन्सुलिन या संप्रेरकाअभावी डॅश हा रोग होतो. तर ऑप्शन आहेत: 1. मधुमेह, 2. कावीळ, 3. गलगंड, 4. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1. मधुमेह हा रोग उद्भवतो. प्रश्न 10वा, पोलिफेलिया या मधुमेहाच्या लक्षणात वजन खूपच कमी होते. तर
पोलिडिप्सिया या मधुमेहाच्या लक्षणास डॅश होते. तर ऑप्शन आहेत: 1 खूप तहान लागते, 2 तहान लागत नाही, 3 भूक लागत नाही, ऑप्शन 4 सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे 1 खूप तहान लागते. प्रश्न 11वा, इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅश या अवयवामधून स्रावणारे संप्रेरक आहे. ऑप्शन आहेत: 1 जठर, 2 आतडे, 3 यकृत, 4 स्वादुपिंड. तर याचं उत्तर आहे 4 स्वादुपिंडामधून इन्सुलिन हे प्राण्याच्या अवयवातून स्रावणारे संप्रेरक आहे. प्रश्न 12वा, मधुमेह या शरीरातील डॅश पेशीचा नाश होतो. मधुमेह या विकारामध्ये शरीरातील डॅश पेशीचा नाश होतो. ऑप्शन आहेत: 1 अल्फा, 2 बीटा, 3 गॅमा, 4 सर्व बरोबर. तर याचं उत्तर आहे बीटा या पेशीचा नाश होत जातो. प्रश्न 13वा, पिष्टमय पदार्थात खालीलपैकी कोणता घटक नसतो. तर ऑप्शन आहेत: 1 नायट्रोजन, 2 कार्बन, 3 ह्युमासेफिया, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 नायट्रोजन हे पिष्टमय पदार्थामध्ये नसतात. प्रश्न 14वा, मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. मानवाला कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते. त्याचे ऑप्शन आहेत: 1 होमो सेपियन, 2 अंडरथल, 3 ह्युमन सेपियन, 4 यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे 1 होमोसेपियन या नावाने मानवाला ओळखले जाते. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न, पित्ताशय साठवलेल्या पित्तांचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता. पित्ताशय साठवलेल्या पित्तांचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता. ऑप्शन आहेत: 1 यकृत, 2 पित्ताशय, 3 स्वादुपिंड, 4 लहान आतडे. तर याचं उत्तर आहे 1 यकृत. तर अशा प्रकारे आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 3 पाहिलेला आहे आणि त्यामधील 15 प्रश्न हे अत्यंत परीक्षेच्या उपयुक्त असणारे असे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर व्हिडिओ आवडला नसेल तर अनलाईक करा, जेणेकरून आम्हालाही पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होत जाईल. तरी धन्यवाद.